बघा बालमित्रांनो, दुसरा प्रश्न फार सोपा आहे. काय दिलंय? एक आयत आहे बरं का. त्या आयताचं क्षेत्रफळ दिले 1200 चौरस सेंटीमीटर आणि त्याची रुंदी आहे 20 सेंटीमीटर. आयताला पाहुणे कोण कोण असतात रे? म्हणजे आयताचे अवयव कोण कोण? लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ. कळालं? आता ह्या तिघापैकी कोणत्याही दोघाचं माप दिलं तिसरं काढता येते. लांबी रुंदी दिलं तर क्षेत्रफळ काढता येते. क्षेत्रफळ आणि रुंदी दिली तर लांबी काढता येते. क्षेत्रफळ आणि लांबी दिली तर रुंदी काढता येते. समजलं? तर त्यांनी काय दिले? क्षेत्रफळ दिले आणि रुंदी दिली. आणि पुन्हा काय म्हणले तर त्या आयताची परिमिती काढा. मग परिमितीसाठी रुंदी महत्त्वाची आहे. बरोबर आहे? परिमितीसाठी लांबी आणि रुंदी दोन्ही महत्त्वाची. मग आता ह्या गणितात कसं करायचं आहे बघा. सगळ्यात सुरुवातीला हे आयत, मग आयताचे क्षेत्रफळ दिले 1200, लांबी आणि ते रुंदी, त्याचं सूत्र लांबीला तसंच लिहायचं, रुंदी दिली आहे 20. आता ह्या दोघाचा इकडं गुणाकार आहे. मग हे बरोबर चिन्ह जे असते ना, बरोबर चिन्हाच्या तिकडं जर गुणाकार असेल तर इकडं येऊन भागाकार. बरोबरच्या तिकडं बेरीज असेल तर इकडं येऊन वजाबाकी. बरोबरच्या तिकडं वजाबाकी असेल तर इकडं येऊन बेरीज. बरोबरच्या तिकडं भागाकार असेल तर इकडे येऊन गुणाकार. करेक्ट आहे. मग आता इकडे गुणाकार आहे म्हणजे इकडे येऊन काय होईल? म्हणजे बघा 1200 भागिले 20 बरोबर लांबी. मग आता हे शून्य कटलं, हे शून्य, बे एक बे, बे पंच 10, बे सख्ख 12, शून्याला शून्य. उत्तर किती आलं रे? 60. काय आलं हे? हो 60 सेंटीमीटर. काय आहे? एकदम बरोबर आहे, लांबी आहे. मग आता परिमिती काढणं किती सोपं आहे. ही लांबी 60 आली म्हणजे ही सुद्धा किती झाली? हे 20 आहे म्हणजे हे किती? 20. मग आता हे 60 म्हणजे किती झालं रे? 6 1 6 6 2 12, 120 आणि 20 किती झाले? 140. 140 आणि 20 किती झाले? 160. मग परिमिती विचारली आहे. मग परिमिती पर्याय नंबर किती रे? मग याचं उत्तर पर्याय नंबर 2 160 सेमी. समजलं सगळ्यांना दुसरं गणित? चला पहा बरं पुढचं गणित नंबर 3.